सर्वांनी या ठिकाणी टाळ्यावरून या ठिकाणी स्वागत करायचं. जिल्हा बँकेचे दक्षिण विभागाचे इंगोले यांचे या सुरेशजी आटकरे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. साहेबांचं या ठिकाणी विशेषतः स्वागत करीत आहे. आपण सर्व महिलांनी साहेबांचं स्वागत करायचं आहे. मारुती देशमुख भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय धर्मराज देशमुख साहेब सर्वप्रथम स्वागत करतो. समजून घेऊन विधानसभेची सीट आपल्याला उपविधानसभेची प्रचंड बहुमताने कशी निवडून आणता येईल यासाठी साहेबांनी बैठक ठेवलेली आहे. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते सर्वांना विनंती करतो, धन्यवाद देतो, नमस्कार. सर्व उपस्थित मान्यवर, आपण या ठिकाणी आज सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी आपण उपस्थित आहे. हे करतो आणि थांबतो. जय जय महाराज. स्टेज पे सभी बीजेपी के कार्यकर्ता और होकर विधानसभा का आने वाला इसमें चुनाव जिसमें जो है अशोक राव चौहान के साथ है और अशोक राव चौहान का बच्ची खोने वाली है, उनको हम वोट देने वाले हैं. सभी हम कोशिश करेंगे बच्ची को चुन के लाने की, कामयाब बनाने की. और मैं अपनी बात को खत्म करता हूँ. भोकर विधानसभा में भी अभी कोई पोजीशन है, कुछ नया नहीं हुआ, बदला नहीं. इसके लिए आप जैसे कार्यकर्ता है, मैं वैसा कार्यकर्ता हूँ, जैसा आपका हाल है वैसा मेरा हाल है. लेकिन हमारे को पार्टी में देखने का है, कुछ भी नहीं देखने का है. हमारे एक आदमी को देखने का है, हमारा नेता जिसने हमारे नांदेड़ जिले को, हमारे अर्धापुर तालुका को सुगम किया, पानी से सहराब किया, जिसके एहसान इस अपने जिले के हर बच्चे के ऊपर एहसान है. आज एहसान फेरने का टाइम है. देखो, दो बातें सभी कर रहे हैं, आज मैं भी कर रहा हूँ दो बातें साथ के साथ बोर्ड में साहब आपके साथ है, बिल्कुल सही बात है. लेकिन पब्लिक को मनाना अपना काम है. पब्लिक दिल से नहीं है भी बराबर. दो इफेक्ट है बोलना. परिसरातले सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते, आमच्या उपस्थित असलेल्या माता भगिनी, या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सर्व गजापूर्वीचे वक्ते बोललेले आहेत. आदरणीय साहेब या ठिकाणी बोलणार आहेत, त्यांचं आपल्याला या ठिकाणी म्हणणं ऐकायचं. परंतु या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं आजची मागणी ही आहे की कार्यकर्त्यांशी संवाद कार्यकर्त्याशी, नेत्याशी, कार्यकर्त्यांचा आणि नेत्याचा, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणलं तर आमच्या जुन्या आणि नव्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा. जुन्या नव्या आपण आता बऱ्यापैकी झालो, जवळपास 6 महिने होत आले आपल्याला आता. आणि तरी पण आपल्याकडे काही गोष्टी एकमेकांना शेअर करायच्या असतील, एकमेकांशी काही आपले गोष्टी एकमेकांना पटवून सांगायच्या असतील. चव्हाण यांच्या रूपाने आपल्याला एक अतिशय चांगला अभ्यास केलेला, चांगला प्रत्येक गोष्टीचा जाण असलेला उमेदवार या ठिकाणी साहेब आपल्याला देणार आहेत. आणि त्यांना कशा प्रकारे निवडून आणायचं याचं सूक्ष्म नियोजन तुम्हाला मला सगळ्यांना करायचे. आज आपण तालुक्यातल्या फक्त प्रमुख लोकांना बोलवले. आपण इथं जे काही ठरेल, इथं जे काही आपलं हे होईल त्याचं आपल्याला आपल्या सगळ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना सांगायचंय. आणि सगळ्यांनी मिळून मग आपल्याला जनतेसमोर जायचंय, मतदारांसमोर जायचंय आणि प्रत्येक गोष्ट मतदाराला पटवून सांगून आपल्याला आपल्या पाड्यात मतदान करून घ्यायचंय. इथं बटन आपल्या बाजूला जमलं पाहिजे. इथं बटन दाबताना कमळाच्या फुलासोबत अशोक चव्हाण साहेबांचा चेहरा पाहणं, बाकी काही अडचण आपल्याला येणार नाही. इथं बटन दाबताना आपल्या पापाचं पाणी वाहले, सगळीकडे दुष्काळ असताना आपल्या इकडे खेळ्या उतरल्या, 1000 रुपयाचा भाव 800-900 रुपये झाला तर आपल्याला थोडंसं कमी वाटायला. पण ज्या भागातल्या लोकांना काहीच नाही त्या भागातल्या लोकांनी काय म्हणावं, त्यांच्याकडे थोडंसं आपल्याला त्यांना आठवावं लागेल आणि मग बघावं लागेल. प्रत्येक गोष्ट आहे
कमी तालुक्याच्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी ज्या अर्धापूरमध्ये ग्रामपंचायत होती त्या अर्धापूरचा आजचं रूप काय आहे बघा. निश्चितपणे एवढ्या सगळा पसारा करताना असताना एक दोन कामं राहतात, नाही असं नाही. वरून प्रत्यक्षात ब्रह्मदेव जरी उतरलं तरी तिथं 4-5 कामं राहिलेली असतात. आपल्याला माहित आहे. तुम्ही आम्ही कोणी स्वर्ग तर बघितला नाही, परंतु स्वर्गाची जवळपास 103 बूथ आहे आणि त्यामध्ये प्रत्येक बूथवर आपल्या गावामधल्या एका बूथमध्ये किती समाजाची संख्या आहे आणि त्या प्रत्येक समाजाच्या प्रमुखांना त्या समाजातल्या एका घटकांना आपण बोलून घेऊन आपण त्या बूथच्या बाबतीमध्ये त्या बूथला आपल्याकडून BLA कोण असे महत्त्वाचे उद्यायचे आहे. म्हणून येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जे विधानसभेच्या निवडणुका आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक कार्यकर्त्याने आपली जबाबदारी आहे उद्याची. कोण काय म्हणते, कुठल्या काय समाजाच्या बाबतीत चर्चा होते, आपल्या चुका दाखवणे एवढंच काम आहे. चुका नसल्या तरी आता आमच्याकडं तुम्ही म्हणाला त्या उपकेंद्राची बिल्डिंग आमच्या खुजड्याला फार मोठी बिल्डिंग साहेबांनी काढलेली. सुट्टीच्या दिवशी तिथं कोण राहणार आहे? सुट्टीच्या दिवशी कोणी राहत नाही. त्याच्या ठिकाणचा फोटो तुम्हालाही माहित नाही ते लाकडं त्यांना आणले का पहिले होते त्यांनीच फोटो त्यांच्याच कार्यकर्त्यांना टाकायचे लाकडं फोटो घेतले. सोपा उद्योग, सोपा कार्यक्रम आहे. म्हणून त्या कार्यक्रमात आपण गुंतून राहू नका. त्यांना माहित आहे कार्यकर्त्यांना साहेबांसोबत या ठिकाणी बाजार समितीचे माजी संचालक शिवसंवाद सेवांचे या ठिकाणी स्वागत आहे. कदम साहेब यांनी या ठिकाणी आचार्य रामरावजी लोक फक्त अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. उपस्थित असलेले भाजपचे प्रदेश सदस्य बालाजी कदम, पार्णीकर, सोमाजी सरोदे, मारुतराव गव्हाणे, पंडितराव दंगडे, आनंदराव कपाटे, निलकंठ मधने आजच्या या भारतामध्ये सोबत सामील झालेले माझे सर्व सहकारी, मला मनापासून प्रेम करणार, कदाचित काही कारणास्तव भाजपमध्ये सामील झाले नसतील. जाहीर सभा पुन्हा घ्यायची तर ग्राउंडवर घ्यायची इतकी गरज पडत नसते. त्याच्यापेक्षा मोठ्या ग्राउंडवर सभा कदाचित घ्यावी लागली असते. परंतु ही मोजक्या कार्यकर्त्यांना निमंत्रित केलेलं आहे. पण आगामी काळामध्ये एक मोठी जाहीर सभा भोपाळ या तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगळ्याने आपले समर्थक, आपले कार्यकर्ते, गाव पातळीवरचे आपले सहकारी या सगळ्यांना बोलवून आपण नक्की घ्यायची आहे. आणि म्हणून गावामध्ये गैरसमज व्हायला जातो की काही लोकांना बोलवलं, आम्हाला बोलवलं, असं काहीच नाही आहे. मर्यादित मिळते काय, ज्यावेळेस गावातल्या सर्वच लोकांना बोलवायचे मोठी सभा आपण अर्धापूरला चांगला मिळावा, मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाऊस थोडा कमी झाल्यानंतर घ्यायची. त्या सभेच्या मागची भूमिका आपल्या मनातले अनेक प्रश्न, आगामी विधानसभेच्या निवडणुका, राज्यामध्ये असलेले विषय, राज्यामध्ये असलेल्या समस्या, त्या संदर्भामध्ये आपली भूमिका पक्क्याने मांडण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला रेटून गाव पातळीपर्यंत कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. ही निवडणूक भाजपाचा आपला आमदार या ठिकाणी निवडून आलाच पाहिजे. आणि केवळ आपलाच नव्हे तर जिल्ह्यातल्या 9 जागाच्या महायुती लढणार आहे. काही जागा भाजपकडे जातील, काही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकेल, काही जागा शिवसेनेकडे जातील. तर राज्यामध्ये आपली महायुती आहे आणि महायुतीला यशस्वी केलं तर आगामी सरकार आणण्यामध्ये आपल्याला सोपं जाणार आहे. आणि त्यामुळे शिवसैनिक असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आणि भाजपाचे आपले सहकारी असतील, त्या सगळ्याला सोबत घेऊन आपल्याला काम करायचं आहे. हा पहिला विषय जर आपला मुद्दाम सांगितला पाहिजे. ते चांगलं वातावरण निर्माण करून जे काही विषय समोर येत आहे त्याला समोर जायचं, तयारीने जायचं आणि आत्मविश्वासाने जायचं आहे, ते लक्षात ठेवा.
आत्मविश्वास हा सगळ्यात महत्वाची बाब आहे. मला आज या ठिकाणी होता एक परिवर्तन दिसतंय आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या मतदारसंघात एक परिवर्तन मला दिसतंय. आजच्या बैठकीला नासिर खान पठाण हजर आहे. आजच्या बैठकीला आहे ते परिवर्तन आहे की नाही, म्हणजे मौसम बदल रहा है. लोकांना आता काय चाललं आहे, आपण बदल कशात आहे. हा काही सिनेमा नाही आहे. सिनेमाचं पोस्टर बार घुमा के और गॉगल पहन के नहीं चलता है, काम करना पड़ता है 5 साल, है कि नहीं? यहाँ काम करना पड़ता है, काम करावा लागतं. और 40-45 साल की मेहनत है. 40-45 सालचा शंकरराव चव्हाणांपासून आजपर्यंतचा दिवस. ये जोश कायम रखो अभी तक. आज जोश कायम ठेवा. जंग में उतरे अपन, तलवार निकली है, वो तलवार जीत के ही हम वापस आएंगे. या उमेदीने, या ताकदीने, या आत्मविश्वासाने, मेहनतीने आपल्याला उतरायचं. लोकसभा झाली बोलतच नाही, बोलतच येईना, सभेला बोलत नाही, बाहेर बोलत नाही. काही खासदार नाव घेत नाही, काही खासदार सभागृहात गेले तर हिंदी येईना, तर मराठी येईना. आता बघा ना, चालू आहे तिकडं, चालू आहे. काही ना हिंदी येत नाही, मराठी येत नाही. सगळ्यात आता ऑनलाईन झालं. फॉर्म भरतो ऑनलाईन. आम्हाला ऑनलाईन करावं लागतं. फॉर्म भरायचं असेल, काही सांगायचं असेल, प्रश्न विचारायचा असेल, ऑनलाईन करावं. सगळं चालवावं लागते, नाव घ्यावं लागते. आणि मग कुठे हातवर केला तर सभापती मध्ये हातवर होत आलं पाहिजे. तिकडे बोलता येत नाही, इकडे बोलता येत नाही. फायदा काय मग? आपला फायदा पाहिजे. क्या फायदा फायदा काहीतरी बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, विषय समजता आले पाहिजे. हे ठीक आहे बोलणार तुम्हाला सांगायचं एवढं मित्र. लोकशाही जरूर आहे, तर ते इमारती मागे घेतले कष्ट आहे, मेहनत आहे. प्रकल्प आणले, पाणी आणलंय, सिंचन आणलंय. मला सांगा की परवा गडकरींच्या पुढे हेलिकॉप्टरने गेलो, सभा घेतल्या तिकडे देगलूर, नायगाव, तिकडं तिकडून हिंगोलीला गेलो. मला गडकरी म्हणले नांदेडला मी आलो नागपूरहून, यवतमाळ प्रवास केलं आणि खाली सगळं हिरवं दिसायला. ते खालचं सगळं हिरवं पाहिल्यानंतर मला शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण. भाजपाचा नेता नितीन गडकरी म्हणतो की मला शंकरराव चव्हाण साहेबांची आठवण आली. आज जे काही दिसतंय हिरवगार, आपल्या रेल्वेचं पाणी आहे, पूर्णा प्रकल्पाचं पाणी आहे, तिकडे विष्णुपुरी प्रकल्पाचं पाणी आहे. महाराष्ट्रातल्या अनेक धरणांचं पाणी अडवायचं काम, पाणी द्यायचं काम शंकरराव चव्हाण साहेबांकडे जलसंपदा विभाग जवळपास 10 ते 15 वर्ष होता. त्या 15 वर्षामध्ये या महाराष्ट्राला सुधाम करण्याचं काम, या शेतकऱ्याला जीवनमान वाटायचं कारण नाही आहे. आम्ही काही केलं म्हणून लोकांनी आम्हाला 4-4, 5-5 टर्म निवडून दिलं, हे सुद्धा मुद्दाम सांगितलं पाहिजे. कुठे सोम्या गुणाचं काम नाही आहे. गेल्या 25-30 वर्षामध्ये अनेक निवडणुका आम्ही लढलो. खासदार झालो 2दा, आमदार 4-5 वेळा. मला सांगा आज जे दिसतंय आपलं अर्धापूर शहर, पहिले ठाक्यामध्ये कुशालायचा, आज अर्धापूर शहर को देखो, शक्ल सूरत बदललेली आहे. भोकर शहर बघा, शक्ल सूरत बदलून गेली. मुदखेड शहर बघा, शक्ल सूरत बदलून गेली. मला सांगा की कधी 25-30 वर्षामध्ये पाहिलं होतं का?
तुम्ही संधी दिली तर संधीचा पुरेपूर फायदा घेऊन आपला चेहरा मोहरा, आपल्या गावाचा चेहरा मोहरा, रस्ते झाले, पूल झाले, दवाखाने झाले, तशीच आपले तालुके झाले, तालुक्याच्या इमारती झाल्या, महाराष्ट्राला द्यावं लागतं. पण महाराष्ट्राच्या बजेटची सही करता करता मुदखेड अर्धापूर भोकरला चुकतं माप द्यायचं काम अशोक चव्हाणांनी त्यावेळेस माझी सही चालत होती ना, तर माझ्या सहीच्या वेळेस अर्धापूर आहे का, मुदखेड आहे का, भोकर आहे का, पाहिल्याशिवाय सही होत नव्हती. तुम्हाला मुद्दाम सांगितलं. सिमेंट रस्ते 100 कोटी रुपये सिमेंट असतात. आपला मतदारसंघ एक तासाभरात नांदेडवरून येऊ शकतो, भोकरून तासाभरात नांदेड, मुदखेडून तासाभरात अर्धा तास पाऊण तासाभरात नांदेड, अर्धा तासाभरात नांदेड. झाले की नाही? आधी होतं का? झालं. काही राहिलं असं जे राहिलं त्याचीच फोटो काढतात. अशोक चव्हाण हे नाही, त्यांचे झालं तेही नाही. लोकांच्या डोक्यामध्ये चुकीचा नॅरेटिव्ह हल्ली इंग्रजीत एक शब्द आहे, तुम्हाला कल्पना किंवा माहिती आहे. नॅरेटिव्ह म्हणजे काहीतरी नवीन एखादा आयटम असं काढायचा, लोकांचे असं बरोबर जे काम आहे झालेले ते बाजूला, दुसऱ्या गोष्टी सांगायचे. उदाहरण तुम्हाला सांगतो, आमचे काढते त्यांचे अकाउंट घेते. आदिवासी भागात आमचं चाललंय, हो चाललंय, आम्ही नाही घेतो, आम्ही घेतो. एस टी वाले म्हणते, एस टी आपले आदिवासी उदरमार्ग जे काही आपले एस टी आहे. आता मला मुद्दाम सांगायला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, देशाचे राष्ट्रपती कोण आहेत? कोण आहे? द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू हे कुठल्या समाजाचा आहे? एस टी आहे, आदिवासी आहे. देशाचा कायदा मग तो विधानसभेने पास केलेला असो किंवा लोकसभेने पास केलेला असो, तो कायदा जोपर्यंत राष्ट्रपतीची सही होत नाही तोपर्यंत कायदा अंमलात येत नाही. लिहिलंय मग एसटी कळलं. एवढं सगळं असताना आमचं जाणार आमचे भरत तिकडं. हे जे काही आपल्याकडे चाललंय हे सगळं पुढ्याचा काढता. तुम्हाला समजत नाही, कोणाला समजत नाही. काही तुमचं तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये सचिव राजकारला आपटायचं ना. आमचं काय म्हणणं आहे काय तुमच्या गावात देशाच्या राजकारणात संजयचं काय संबंध आहे? धर्मराजा देशाचं राजकारण लोकसभेत काही संबंध आहे? काही ठिकाणी तर गाव भाजपकडे, आणि मी आता भाजपकडे गेलो तर गाव काँग्रेसकडे. असाही कार्यक्रम काही ठिकाणी म्हणजे व्यक्तिशाची लोक माझ्या विरोधात असतात. असं अंदाज घेतो व्यक्तिशा लोकांना मी आवडत नाही, मला चेहरा आवडत नाही असं होऊ शकतं. मी काय बोलतो जे आहे ते आहे. असा हा कार्यक्रम दिल्लीचा वेगळा, गावात ग्रामपंचायतीचा वेगळा. त्या कॅन्डिडेट ह्याला बोलला नाही, त्याला बोलला नाही, गाडीची काच बंद करून चालणार, काय करू एसी लावलं काय करू. अशा सगळ्या फुटकळ आणि बोगस या सगळ्यामुळे गावागावांमध्ये आपले हेवे दावे, आपली भांडणं, आपली एकमेकांविषयी असलेली भावना ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कारण नसताना उमेदवाराच्या माथी मारायचं काम सुद्धा काही प्रमाणात काही गावामध्ये झालेलं आहे. काही गावामध्ये सगळीकडे म्हणणं तुमचं म्हणणं काही गावामध्ये लोक असतात काय करणार. आम्ही आलो तुमच्या ग्रामपंचायतीने घराघर त्यामुळे माझी हात सोडून विनंती आहे की जे काही चाललंय हे थोडंसं जरा आपल्याकडे लोकांनी समजून घ्यायची गरज आहे. कुठलाही वाद त्याच्यामध्ये होणार नाही. त्याचा फटका कारण नसताना लोकसभा विधानसभेमध्ये आपल्याकडे थोडं येऊ नये की म्हणजे आपल्याला आग्रहाची विनंती आहे. आपल्याकडे काय होते आहे त्यामुळे माझी विनंती कार्यकर्त्यांना की इकडं कुठलाही जुना नवीन वाद नाहीये. पहिलं मला स्पष्ट करायचंय, जुने भाजपचे कार्यकर्ते नवीन आंदोलनासाठी आलेली मंडळी त्या दोघांनी एकोप्याने काम करतात ते केलं पाहिजे. कुठलाही भेदभाव नाही केला पण मात्र नुकसान त्याच्यामध्ये आपलं होईल आणि त्यातून बरेचसे निर्णय असा प्रयोग
असा प्रयोग आपल्याला परवडणारा नाही. राजकीय दृष्ट्या परिवर्तन झालं पाहिजे, राजकीय दृष्ट्या परिवर्तन झालं पाहिजे. म्हणू शकतो की सांभाळणारी माणसं महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये आहेत. आपण सुद्धा त्याच पद्धतीने विचार केला पाहिजे असं मला मुद्दा या ठिकाणी आवडत आहे. आज आपण सगळ्या काम करताय, त्यामुळे त्यापेक्षा काही लोकांना काम करायला संधी आपण दिली पाहिजे. आपण वाटत त्याच्यामध्ये संदर्भ फिरत राहतो. गावात आपण ताब्यात नसेल तो उपयोग काय त्याचा? गावात ताब्यात नसेल तर काय उपयोग त्याचा? तर गाव आपलं पहिलं बघा. गावातले तंटे पिंटे जे आहेत ते बसून पण सर्व सोडवले. ठीक आहे बाबा, ते इलेक्शन वेगळं आहे, आपण इलेक्शन काम करू आणि कुठलंही लहान होतं तुम्हाला माणसं देऊ का तिथं माणसं तुम्ही घ्या हरकत नाही, तर कुणाला तुम्ही घ्या मी विचार करा. गावामध्ये एक होता आज असला पाहिजे. खऱ्या अर्थाने लोकांनी काम करायची आपल्याला गरज आहे. तुम्हाला मुद्दा मी तर 2 महत्त्वाचे प्रश्न मला अजमत पाहिजे होते की पूर्ण माझं वेगळं मत मला मुद्दा सांगितलं. असं आहे, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये इलेक्शनमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जाहीर बोलणं जाहीर करून गाव ओपन बोलणं मला काय झालं. माझं मत आज एक हे मला सांगायचं काय कार्यकर्त्यांनी हा विषय घेऊन ग्रामीण भागात भूमिका घेतली पाहिजे. घेतली पाहिजे म्हणजे स्पष्ट बोललं पाहिजे की आपलं काय झालं. आज एकनाथ शिंदेच्या महायुती सरकारने 10% आरक्षण महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं आहे. पहिली गोष्ट, गावागावामध्ये अजून माहितीच नाही काढायची. गावात गेल्यावर आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं हा नारा आहे. मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. आमची काय बोलण्याची काय नाही, काय म्हणतो फक्त मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आमची भूमिका आहे. आणि कुठं काय नाही आम्ही भूमिका घेतलेली आहे, घेतलं पाहिजे. पण आपण हे माहिती आहे का, महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण लागू झालेलं आहे आणि कोणाच्याही ताटातलं न काढता लागू केलेलं आहे हे सांगण्याची गरज आहे. कोणाचं काढून घेतलं नाही. 10% अलग आरक्षण महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारने लागू केलेला पहिला विषय झाला. पुढे झालं काय झालं, तुम्ही म्हणता काय झालं. महाराष्ट्रामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्ड NSE विद्युत वितरण कंपनी परवा भरती झाली. 10% आरक्षणाची जाहिरात देऊन लोकांचे अर्ज घेतले. मी 2 आठवड्यावर सांगेल किती लोक 10% मध्ये लागले नोकरीला. त्यानंतर आरोग्य विभागाची भरती झाली. आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सुद्धा 10% आरक्षणाची तरतूद करून त्याप्रमाणे आरक्षण लागू केलेलं आहे. भरती तिकडे झाली, काही लोकांना नोकऱ्या लागल्या. अजून एक डिपार्टमेंट यादीमध्ये येऊन गेली. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांना मुख्यमंत्र्यांनी समितीने नियुक्त केली. त्यांनी सांगितलं महाराष्ट्राचा मराठवाड्याचा जुनं रेकॉर्ड तपासून घ्या. कलेक्टर ऑफिस जुनं रेकॉर्ड तपासलं. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये ज्यांच्या नावासमोर कुणबी लिहिलेलं आहे त्या लोकांना ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. हे मला मुद्दाम सांगायचं. आपल्या बेगाव बोर्डाचं सर्टिफिकेट आहे का? बेगावचं कोणी दिलं की नाही? दिलं ना? मग तो बरोबर आहे की नाही? मतदान झालं की नाही? कुणबी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. आता गावागावात गेल्यानंतर आपली आई वयस्कर असेल, 70 वर्षाची असेल, वडील 75 वर्षाचे असतील, त्यांना सहज विचारा, बाबा आजोबा काय झालं पाहिजे? आरक्षण मिळालंच पाहिजे. माझा नातू उभं फिरतोय असं तर नोकरी मिळालीच पाहिजे. मला माझा सुलता फिरतोय, नोकरी मिळालीच पाहिजे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आणि त्यांना वाटते 10% आरक्षण मिळालं, नोकरी लागली. असं नाही आहे. मला मुद्दा मी सांगितलं पाहिजे, आरक्षणामध्ये तुमचं नाव आलं, कुणबी सर्टिफिकेटमुळे तुम्ही ओबीसी मध्ये गेला, तुम्हाला फक्त म्हणत नाही, SC ST OBC BJMT हा नियम सगळ्याला नेमकं नोकरी केव्हा मिळेल? तुमच्याकरता 100 जागेमध्ये 10 जागा आरक्षित झाल्या. मराठा समाजाकरता
10% आरक्षण म्हणजे 100मध्ये 10. 100मध्ये 10 म्हणजे तुम्ही जर अभ्यास केला, तुम्ही जर पास झाला आणि तुम्हाला जर 97 वाटलं जे काही मार्क अपेक्षित आहे ते मिळाले तर तुमचा नंबर ते 10 मध्ये लागेल. आणि तुम्हाला जर 50 मार्क मिळाले, 55 मार्क मिळाले तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा होऊ शकत नाही. तुम्ही क्वालिफाय होत नाही, तुम्हाला मार्कच कमी आहे. थोडक्यात तुम्हाला शिकावं लागेल. तुम्हाला शिकावं लागेल, UPSC परीक्षेचा अभ्यास करावा लागेल, महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास झाल्यानंतर परीक्षा अभ्यास झाल्यावर तुम्हाला पास झाला तुमच्या करता 100 मध्ये 10 जागा आहेत, त्या जागेमध्ये मेरिटवर नंबर लागेल. कळलं तुम्हाला? आरक्षण मिळालं की ताबडतोब नोकरी लागली तुझी गोष्ट. हे मुद्दा गावात सांगायची गरज आहे. तिसरा मुद्दा, बऱ्याच लोकांना सर्टिफिकेट नाही, बरेच लोक शिकले सर्टिफिकेट नाही. ज्याला कुठलंच आरक्षण नाही, ज्या समाजाला कुठलंच आरक्षण नाही, त्याला केंद्र सरकारने EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजेच मराठीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल 8 लाखांमध्ये ज्याला पाहिजे त्या सर्टिफिकेट मिळेल. आणि ते सर्टिफिकेट मिळालं तर तुम्हाला EWS मध्ये नोकरी, त्याला पण आरक्षण वेगळं देण्यात आलेलं आहे. तुम्ही क्वालिफाय झाला तर ते तुम्हाला मिळेल. म्हणजे आरक्षण वाढायला मिळेल, बिगर आरक्षण वाढायला 10% मध्ये मिळेल आणि बाकी SC ST OBC आहेच. हा प्रश्न तत्वता तरी बराचसा सुटलेला आहे असं मला स्पष्ट मत आहे. तुम्हाला मुद्दाम त्या ठिकाणी जाहीरपणे सांगायचं. आणि त्यामुळे मला वाटतं हे सगळे विषय असे चालले कोणाचा विरोध आहे. आम्ही पक्षात आहोत त्या आहोत, पण आम्ही कधी पक्ष त्याग करून आम्ही काही करतोय दाखवायचा प्रयत्न आम्ही केला नाही. डुप्लिकेट पण आम्ही केलेला नाही. आम्ही ज्या पक्षात आहोत त्या पक्षात राहून सुद्धा तुमचं काम आम्ही करू शकतो. त्याला काय, त्यामुळे आम्ही हे काम करत आहोत. आणि अनेक लोक म्हणले साहेब तुम्ही मोर्चामध्ये दिसलाच नाही हो, अशोक चव्हाण दिसतच नाही, भूमिका घेतच नाही, कुठे अशोक चव्हाण काही बोलतच नाही. मी अनेक तरुण माझ्या भेटायला सांगितलं, YouTube तुम्हाला उघडता येत असेल, YouTubeवर जा आणि मराठा आरक्षण संदर्भामध्ये अशोक चव्हाण विधानसभेत काय बोलले, अशोक चव्हाण बाहेर बोलले काय बोलले, अशोक चव्हाण त्या सभेत काय बोलले, आणि सगळी भाषणं ही टेप केलेली आहेत जी तुम्ही केव्हा पाहिजे ऐकू शकता. अशोक चव्हाण काय बोलले याच्यावर बघा, सगळ्यांनी बघा मी काय बोलतो. जाहीरपणे कोणाचं बोलायचं. जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडमध्ये खाली बसून मी ऐकतो, भाषण ऐकतो. मुंबईला मोर्चा गेला, मुंबईच्या मोर्चामध्ये मी होतो. जरा पण परवा दिवस आले तर त्याला मी सांगितलं, एकनाथ शिंदेनी मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. मला झालं भाग आहे की नाही गेलो गैरसमज लोकांचा. मग मी मुंबईला गेलो, त्याला सांगितलं मुंबईला तुमच्या वतीने मी त्या ठिकाणी जातो आणि मराठा समाजाची बाजू मी त्या ठिकाणी मांडतो. समजून गेलो मला सांगण्याचा उद्देश बोलायचा. आणि त्या दिवशी काँग्रेसचं कोणी आलं नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला काँग्रेसचा एकही माणूस आला नाही. राष्ट्रवादीच्या पवार साहेबांच्या बैठकीत एकही माणूस आला नाही. आणि त्या बैठकीला शिवसेना उद्धव ठाकरेचा एकही माणूस आला नाही. सगळ्यांनी मराठा समाजाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांनी विचारलं, तुमची भूमिका स्पष्ट करा. आमची भूमिका आहे, स्पष्ट केली आहे, तुमची काय भूमिका सांगा ना. मित्र, त्यांना भूमिका घ्यायची गरज यासाठी वाटत नाही की त्यांना आपोआप मत मिळत आहे. आपोआप मत मिळतं, बोलायची आम्हाला बोलायची गरज आपोआप मिळतात ना. असा हा एकंदरीत हा सगळा उद्योग चालू आहे महाराष्ट्रामध्ये. आणि आपण सावध राहायला पाहिजे. मी लोकांना म्हटलं उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक आहे तेव्हाच काय करणार हो केलेलं आहे. या बसपाच्या माध्यमातून आपल्याला जे साध्य करायचं नक्की करू. तर इतरांची मदत उठवून आपल्याला हा विषय करता येणार नाही. आपल्याला हे सगळं सामोरपणे समंजस्याने हा प्रश्न मार्गी लागावा लागेल ही माझी आग्रहाची सूचना आपल्या सर्वांना. मला मुस्लिम बांधवांना एक विनंती करायची, इतर समाजाशी माझं कुठले भांडण नाही, वैर नाही. गेल्या 50 वर्षापासून ही मंडळी माझ्यावर राहिलेली पण नाकारून येत नाही, स्पष्ट होतो. आणि त्यामुळे त्यांच्या सुद्धा दुःखामध्ये त्यांना पितरांना न दुखवतात आपला समोपचाराने पुढे घेत जाता आलं पाहिजे. माझे वाढू, पण मला दोघांत भांडण करून काही मिळवायचं नाही. दोघांत काही भांडण वाद करून मला काही मिळवायचं नाही.
ठीक आहे, आपल्या भागात आहे, ग्रामीण भागात आहेत, गरीब मंडळी आहेत, प्रश्न आहेत, विषय आहेत. धाडसाने बोलतोय, महिलांकरता 21 ते 65 वयापर्यंत जेव्हा महिला फॉर्म भरतील आणि म्हणून मी कॅलेंडरला म्हणून सरकारची योजना आहे, सगळ्या पंचायत समिती लेवलला जनजागृती मिळावी यामध्ये. पंचायत समिती आपल्याकडे 14 पंचायत समिती, 3 नगरपालिका, 17 ठिकाणी कॅम्प लावा, लोकांची जागरूकता वाढवा, फॉर्म कसे भरायचे, ऑनलाईन कसं करायचं, 17 ठिकाणी असे कॅम्प लावून लोकांना मार्गदर्शन करा, फॉर्म कसे भरायचे काय. 21 ते 65 वयापर्यंत महिलांना दसऱ्याला घ्या, लग्नाच्या वेळेस घ्या किंवा घ्या, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला घेता येईल. आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, तुम्हाला एखाद्या कंपनीत नोकरी जर लावायची असेल तर तुम्हाला प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. डायरेक्ट कोणी घेणार अनुभव नाही, कुछ नाही, फॅक्टरी त्या कंपनीमध्ये लागायच्या अगोदर प्रशिक्षण तुम्हाला देण्यात येईल. आणि त्या प्रशिक्षणाच्या वेळेस दर महिन्याला साधारण 10,000 रुपये तुम्हाला पगार देण्यात येईल. मला मुद्दा सांगितलं, चांगली योजना केलं पाहिजे. मोफत वीज 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोटर द्यायची असेल, किती 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोटर असेल तर विद्युत शुल्क माफ. एप्रिल महिन्यापासून 1 एप्रिल पासून ही योजना लागू झालेली आहे. आणि 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत शेती पंप ग्राहकांना मोफत वीज देण्याची योजना सरकारने आपल्या मुलींना मोफत शिक्षण 7,000 इकडून करून लागू शकत नाही, झाली पाहिजे 10-15% सिलेक्शन निघतील पाहिजे. प्रायव्हेट कंपनी आहे राहू त्यांना प्रायव्हेट कंपनीला इकडे बोलून घेऊ आणि त्या ठिकाणी आपली पोरं हुशार आहे, शिकली काहीतरी असलं पाहिजे विशेष, त्यांना आपण नोकरी देऊन आसपासच्या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद ठेवणे आहे तरी आपण त्यांना नोकरी मिळेल अशा पद्धतीने हा प्रयत्न राहणार आहे. तर निवडणूक झाल्यानंतर चष्मा शिबिर केला आपण या ठिकाणी किती दिले आहे 1,000 लोकांचे डोळे तपासून त्यांना चष्मा शिबिर या ठिकाणी आपण विनामूल्य आधार दिले. भोकरला तपासणी केली, त्यांनाही आपण रेफर करतो, हार्टचं ऑपरेशन कोणाचं काय आहे म्हणून त्याची प्रक्रिया सुरू आहे. सांगण्यात आपण एवढं झालं तर सगळे विषय यासाठी उल्लेख केला की आपल्याला आपल्या भागामध्ये बेरोजगारी आणि त्यांनी सर्व गोष्टींना मला मुद्दाम हे. तर आता या सगळ्या योजनांची अंमलबजावणी मी शिबिर यासाठी लावलेलं आहे सरकारच्या वतीने. आता कोण म्हणतं आमचं अर्ज होत नाही, कोणी म्हणतं ऑनलाईन चालतच नाही, कोणी म्हणतं आमचं फॉर्म पुढे द्यायचं आम्हाला माहितीच नाही. हे सगळं सांगण्याकरता 17 ठिकाणी आठवड्याभरात सगळीकडे आपण पंचायत समिती स्तरावर आणि नगरपालिका स्तरावर एक मार्गदर्शन शिबिर आपण लावू. लोकांना मार्गदर्शन कोणी कसं करायचं ते मला माहिती आहे, योजना कशी काय काय तुम्हाला माहिती देऊ, वाचा, हे करा, त्याप्रमाणे गावागावात फायदा घ्या, तुमचाच फायदा होणार आहे. त्यामुळे माझी अपेक्षा आहे जिल्ह्यामध्ये नोंदणीची प्रक्रिया वाढवायला पाहिजे. हे काम जर कोणी केलं असेल तर महायुती सरकारने केलेलं आहे, ते लोकांना केलं पाहिजे. केलंय झालं, हा पूर तुटला, रस्ता खड्डे पडले आहे, आज काय करता तो कार्यक्रम काय पुढं करायचं हे सांगा, पुढं काय करायचं बरोबर चांगलं झालं सांगा आणि काय करायचं ते सांगा. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह माझं म्हणजे एवढंच आहे. बोलायचं सगळ्यांना बोला ना, अशोक चव्हाण हे केलं, तुम्ही काय केलं बाबा ते सांगा, तर तुम्ही काय करणार हे सांगा. पण तुम्हाला अशोक चव्हाण नाव भेटण्याचे चालतच नाही. काही लोकांचं म्हणजे काही लोकांना विचारलं की तुम्हाला अशोक चव्हाणचं नाव का चालतं रोज अशोक चव्हाण शिवाय, किंवा साहेब तुम्हाला शिवाय त्याशिवाय आम्ही कुठं होत नाही. द्या आणि आपण येणाऱ्या काळामध्ये भाजपचा उमेदवार या मतदारसंघात काय झाले हे सांगितलं का आपली महत्वाची गोष्ट. बऱ्याच लोकांना चुकलंय, बरेच गरीब चुकलं, आम्ही काहीतरी विचार न करता काहीतरी हे आम्ही मोबाईलवर पाहिलं, मोबाईलवर केस चांगले आहे ते नुसते रंग मारून नाही, अनुभवाने केस काढले होतात. त्यामुळे अनुभवाचे दोन, अनुभवाचा फायदा मला सांगा. तुम्ही एखादं सरकार कोणाचं असो, तुम्ही एखादं काम सांगितलं, अशोक चव्हाणांनी फोन लावला आणि काम नाही झालं, असं काय झालंय कधी? झालंय का? त्यामुळे आपल्या भागाचा निरंतर विकास होत राहील.
ती गती कायम राहिली पाहिजे. आणि जो अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आपल्या भागातल्या विकासात्मक कामासंदर्भात हात वर करून आपल्याला समर्थन द्यायचं आहे. नगरसेवक केंद्रातील माते युवराज रंगकाम डॉक्टर उषा दंगे त्यांनी स्वागत करायचं आहे. आणि या कार्यक्रमात आताच या ठिकाणी